पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे। राज्य परीक्षा परिषद कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे। नीट पेपर फुटीनंतर आता टीईटी पेपर फुटीच्या घटनेनंतर देखील युवक काँग्रेस आक्रमक झालंय। टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। आणि थेट पुण्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय टीईटी पेपर फुटीवरनं आता युवक काँग्रेस आपल्याला आक्रमक झालेली दिसतीये आणि त्याचा निषेध नोंदवला जातो। हो, बरोबर आहे। पुण्यातल्या बालभारती परिसरात हे टीईटीचं कार्यालय आहे, म्हणजे परीक्षा परिषदेचं। त्याच्यासमोर हे आंदोलन सुरू आहे। सकाळपासून एफएसआयचे आंदोलन करत होती, त्यानंतर दुपारी मनसेवाले आंदोलन करून गेले आणि आता युवक काँग्रेसवाले कार्यकर्ते आले। पहिली दोन आंदोलन बऱ्यापैकी तशी शांततेत झाली, आक्रमक जरी असली तरी, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेटवर चढण्याचा प्रयत्न केला। काय तुम्ही थेट आक्रमक होऊन गेटवर चढण्याचा प्रयत्न केला, बाकीचे शांततेत आंदोलन करत? हे अंधवैध सरकार आहे। वारंवार फक्त एजंट लोकांना अटक करून काही चालणार नाही। यावेळेस जे मुख्य दोषी अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत, त्यांचे राजीनामा त्यांच्या कारण आवश्यक आहे। आपण बघितलं हे फक्त एक पहिली पेपर फुटी नाहीये, आतापर्यंत 84 पेपर फुटलेले आहेत, परंतु अधिकाऱ्यांना कुठेच दोषी धरलं जात नाही, मंत्र्यांना कुठे दोषी धरलं जात नाही, त्यांचा राजीनामा होत नाही। त्यामुळे यांची डेअरिंग वाढलेली आहे। काही प्रकरणांनी काही 2-4 बळी दिलेत, त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांना म्हणतात तुम्ही आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्ही जेलमध्ये राहा। 4-6 महिने झाले। मागणी काय? राजीनामा मंत्र्यांचा आणि दोषी अधिकाऱ्यांचा झालाच पाहिजे, त्यांना अटकही झाली पाहिजे। पण नीटचं एवढी आंदोलनं झाली, राजीनामा झाला नाही तर होईल असं वाटतं? तेच एवढं निर्लज्ज सरकार। आपण किती वर्षांचं कव्हर करायचं सर तुम्ही बघत आहात। फुंदे साहेब, तुम्ही आतापर्यंत कितीतरी विद्यार्थ्यांचे पेपर आंदोलन कव्हर केले असतील, तलाठीचा विषय वेगळे असेल, परंतु कारवाई का होत नाही? कारण ह्यांना फक्त आणि फक्त स्वतःची सत्ता, पैसे याचा त्यांचा इंटरेस्ट आहे। बघू शकतो हे सगळे काँग्रेसचे आंदोलक आहेत आणि ते डावे आंदोलक आहेत। ते काय मागणी काय पुढे? आमची क्लिअर कट मागणी आहे, दादा भुसे हे शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही आहेत। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण 6 लाख विद्यार्थ्यांचं टीईटीच्या, त्याच बीएड करणारे विद्यार्थी होते, त्याचबरोबर सेवेत असणारे शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये होते। या सगळ्यांचं भविष्य अंधारात घालण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे, याची जबाबदारी घेतली पाहिजे। खरं तर यापूर्वी डाव्या संघटना अतिशय आक्रमकपणे आंदोलन करायच्या, पण यावेळेस एफएसआय पासून इथं शांततेत धरणे आंदोलन करते, पण युवक काँग्रेस अगदी आक्रमकपणे आलं इथं आणि आंदोलन करून यांचेच आंदोलन आक्रमण केलेले। काय सांगशील? आम्ही सकाळीपासून इथं बसलेलो आहोत। इथले जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं होतं। त्यांनी जर याच्या अनुषंगानं आमची जी प्रमुख याच्यामध्ये यांच्या अख्ख्या तऱ्हेची मागणी होती की विद्यार्थ्यांचे जे काही आर्थिक पण नुकसान झालेलं आहे, तर त्याचं सगळं जे काही निर्णय आहे ना, विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देणं, सगळे 2-2.5 घेऊ शकतात ना। आम्ही सकाळीपासून इथं बसतो। त्यांना सांगितलं जर तुम्ही हे केलं नसतं तर आम्ही देखील गेट तोडून आतमध्ये जाऊ। त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही लेखी पत्र द्या आम्हाला, की जे काही अधिकारी जर मंत्रालयामध्ये अधिवेशनानिमित्त जर गेले असतील तर त्यांची भेट तुम्ही कधी घालून जाणार, ही चर्चा करण्यासाठी डाव्यांची विद्यार्थी एफएसआयची मागणी आहे की जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांचा प्रवास खर्च तुम्ही भरून द्या, आणि आम्ही गेट तोडू। आणि इकडे युवक काँग्रेसची मागणी आहे की तुम्ही दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत हे टीईटीचं परीक्षा परिषद विभाग येतो, तिथून ही पेपर फुटी झाली। ठाण्यातनं गेल्या शनिवारी पेपर फुटी झाली, रविवारी पेपर जवळपास 2.5-3 लाख विद्यार्थी। निश्चितच, त्यामुळं चंद्रकांत, आपण पाहतोय आता थेट शिक्षण मंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जाते। सरकार या संदर्भात काय प्रत्युत्तर देतं, सरकारची यावर काय भूमिका आहे, हे देखील आपल्याला पाहायचंय। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।